नमो नमः. छात्रा, आज आपल्याला पद्यपाठावरचा भाषाभ्यास पाहायचा आहे. मागच्या तासिकेमध्ये आपण संपूर्ण पद्य, त्याचा अर्थ म्हणजे मराठी भाषांतर, त्यातलं असलेलं थोडंसं व्याकरण पाहिलं होतं आणि संदर्भाचे स्पष्टीकरणाचंही एक वाक्य मी सांगितलेलं होतं. आज आणखीन एक वाक्य आधी सांगताय संदर्भाचे स्पष्टीकरणाला. माध्यम भाषा ससंदर्भम स्पष्टीकुरुत. माध्यम भाषेत संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा. वायुना किम न नीतोसौ. आधी वाक्य लिहिणार, त्यानंतर तुम्ही त्याच्या खाली त्याचा अर्थ लिहिणार. वाऱ्याने याला का बरे नेले नाही. वायुना म्हणून काय लिहायचं आहे मराठी भाषांतर? वाऱ्याने याला का नेले नाही किंवा उडवून का नेले नाही. यानंतर मात्र तुम्हाला संदर्भामध्ये लिहायचं आहे. पाठाचं नाव माहिती आपल्याला लिहायचं, क्षणम मनोविनोदनम. या पाठामध्ये काही विनोदी सुभाषित एकत्रित केलेली आहे. सुभाषित म्हणजे चांगली वाणी. ही सुभाषित साधारणपणे उपदेश करणारी असतात, पण सर्वच सुभाषितांमधून काही उपदेश केलेला नसतो. तर काही सुभाषित ही मनोरंजन देखील करणारी असतात. मग अशाच काही मनोरंजक साहित्यामध्ये विखुरलेल्या सुभाषितांचा संग्रह क्षणम मनोविनोदनम या पाठात केलेला आहे. एक कवी वर्णन करतो आहे. आता हे सगळं स्पष्टीकरणात लिहायचं. वेगवेगळ्या अर्थाची माता इथे सांगायचं की काही वेगवेगळ्या प्रकारांनी या सुभाषिताद्वारे हास्य निर्माण केलं जातं. कुठे उपहास असतो, कुठे परिहास असतो, कुठे श्लेष अलंकार असतो, तर काय कशातून अन्य अर्थ सुचविलेला असतो. या सर्वातून विनोद निर्मिती होते. हे स्पष्टीकरणात आल्यानंतर लिहायचं आहे. आपल्याला मग सांगायचं, एक कवी वर्णन करतो की खरोखर गवतापेक्षाही अधिक हलका कापूस आहे आणि कापसापेक्षाही अधिक हलका याचक आहे. याचक म्हणजे याचना करणारा. तो सतत याचना करत असतो, म्हणून त्याचा दर्जा अतिशय खालचा, अतिशय कमी. म्हणून कवीने त्याचं वर्णन केलेलं आहे की आपण तृण म्हणजे गवताला मात्र अतिशय हलकं समजतो, पण या गवतापेक्षाही अधिक हलका कापूस आहे आणि त्या कापसापेक्षाही अधिक हलका याचक आहे. यावर एक श्रोता मात्र मग मिस्किलपणे विचारतो आहे की वाऱ्याने याला का बरं उडवून नेलं नाही. तेव्हा तो चतुर वक्ता पुन्हा त्याला सांगतो की हा माझ्याकडेही काही मागेल, या भीतीने वाराही त्याला उडवून नेत नाही. मग इथे उपहास केलेला आहे. याचक म्हणजे याचना करणारा, त्याची ती वृत्ती आहे याचना करण्याची. एकतर तो अतिशय दरिद्री असेल किंवा अतिशय आळशी असेल. आळशीपणामुळे त्याला दारिद्र्य आलेले असेल आणि अशा व्यक्तीला काम करण्याचा मनस्वी कंटाळा येतो आणि म्हणून मग आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो जो दिसेल त्याला काही ना काहीतरी मागतच असतो. आणि याच वृत्तीमुळे मात्र त्याला सर्वजण टाळतात त्याच्या याचना करण्याच्या. म्हणून काहीही झालं तरी याचना कधीही करू नये. याचना करणं हे मरणप्राय दुःख देणार आहे, असं याच्यातून कवीने सुचविलेलं आहे. वैशिष्ट्यात तुम्ही लिहिणार आहात की सुभाषित ही अल्पाक्षरी परंतु सारगर्भ असतात. पहिलं वैशिष्ट्य लिहायचं आहे की अल्पाक्षरी आणि सारगर्भ असतात आणि ही सुभाषित मात्र पृथ्वी तलावरची रत्न आहे. ती ज्यांच्याजवळ असेल तो श्रीमंत होतो आणि म्हणून प्रत्येकाने सुभाषितांचा संग्रह केलाच पाहिजे. भाषाशुद्धी आणि व्यवहार चातुर्य या सुभाषितांमुळे प्राप्त होतं. ठीक आहे, आता ही आपण दोन संदर्भाचे स्पष्टीकरण पाहिली. आता आपण पाहणार आहोत दुसरा भाषाभ्यासातला प्रकार येणार आहे. आपल्याला श्लोकाखाली कृती विचारल्या जातील आणि त्या कृती ज्या विचारल्या असेल श्लोकवर आणि खाली कृती, त्या कृती करायच्या आहे. इथे विचारलाय उचितम कारणम चित्वा वाक्याने पुनर्लिखत. योग्य कारण लिहून वाक्य किंवा निवडून वाक्य पुन्हा लिहा. वायुना याचकः न नीयते यतः. वाऱ्याने याचकाला नेले नाही कारण याचकः वायुम किमपि याचेत इति वायुः बिभेति. हे योग्य कारण. कवीहि दारिद्र्यम नमति यतः. कवी दारिद्र्याला नमस्कार करतो कारण दारिद्र्यात सह सिद्ध जातः.
दारिद्र्यामुळे तो सिद्ध पुरुष झालेला आहे. स्तुतिकन्या असतः न विवहती यतः. स्तुतिकन्या दुर्जनाशी विवाह करत नाही, कारण स्तुतिकन्यायै असंतः न रोचन्ते. काय कारण आहे? स्तुतिकन्येला काही दुर्जन आवडत नाही. समुद्रः पितांबराय विष्णवे स्वकन्यां ददौ. समुद्राने पितांबर असलेल्या विष्णूला स्वतःची कन्या दिली. यतः पितांबरम विष्णोः धनसंपन्नतां सूचयति. पितांबर म्हणजे पिवळे उंची वस्त्र ही त्या विष्णूची धनसंपन्नता सुचविते आणि म्हणून त्याला श्रीमंत जावाई पाहिजे, म्हणूनच त्यांनी काय केलं? आपली कन्या दिली. सखी स्वपतीं चतुरतरम मन्यते. मैत्रीण स्वतःच्या पतीला अतिशय चतुर मानते. यतः सह स्वयं लिखती स्वयं न वाचयती. तो जे स्वतः लिहितो ते स्वतः वाचू शकत नाही. उचितम वाक्यांशम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य वाक्यांचा अंश निवडून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. उष्ट्रानाम विवाहेषु. उंटांच्या विवाहामध्ये काय करत आहे? गर्दभाहा रूपम प्रशंसन्ति. गाढव काय करतात? रूपाची प्रशंसा करतात उंटाच्या. पण योग्य पर्याय काय आहे? गर्दभाहा रूपम प्रशंसन्ति आणि उष्ट्राहा ध्वनिम प्रशंसन्ति. इथे गर्दभाहा झालेला आहे, लक्षात ठेवायचं. दोन पर्यायामध्ये काय सांगितलेलं आहे? काय पाहिजे योग्य पर्याय? गर्दभाहा रूपम प्रशंसन्ति. उचितम शब्दम चित्वा चतुष्कोणम पूरयत. चौकटी भरा. या इथे दिलेल्या चौकटी भरायच्या आहे. पद्यामधनं उचित शब्द निवडायचा आहे. वायुना असौ न नीतः. कोणाला नेलं नाही? उत्तर येईल याचकः. सद्भ्यः एषा न रोचते. स्तुती कन्या. समुद्रेण पीतांबरम वीक्ष दत्ता. स्वकन्या किंवा लक्ष्मीही. उष्ट्रानाम गर्दभ विषये प्रशंसोद्गारः. अहो ध्वनिही. काय विचारलाय? उष्ट्रांचा गाढवाविषयीचा प्रशंसोद्गार काय आहे? अहो ध्वनिही. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. दरिद्रः कविः किं पश्यति. दरिद्रः कविः सर्वं जगत् पश्यति. तृणात् अपि कः लघुः. तुलात, तृणात नाही, तुलात अपि कः लघुः. तुलात अपि याचकः लघुः. केषां विवाहेषु गर्दभाः गीतं गायन्ति. उष्ट्राणां विवाहेषु गर्दभाः गीतं गायन्ति. का कौमारं वहति. स्तुतिकन्या कौमारं वहति. प्रथमायाः सख्याः भर्ताः कीदृशः. प्रथमायाः सख्याः भर्ता चतुरः. स स्वयं लिखति परः न वाचयति. यतः स स्वयं लिखति परः न वाचयति. समुद्रः दिगंबरं वीक्ष किं ददौ. समुद्रः दिगंबरं वीक्ष विषं ददौ. दिगंबर म्हणजे शंकराला पाहून काय दिलं? विष दिलं. म्हणून समुद्रः दिगंबरं वीक्ष विषं ददौ. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. वाक्य आधी पूर्ण लिहायचं आणि त्याच्या पुढे सत्यम किंवा असत्यम असं लिहायचं आहे. याचकात तुलः लघुतरः अस्ति. काय आहे? असत्यम. कविः दारिद्र्यस्य प्रसादात सिद्धः जातः. सत्यम. गर्दभानां विवाहेषु उष्ट्राः गीतं गायन्ति. गर्दभानां म्हटलं असत्यम. स्तुतिकन्यायै सन्तः न रोचन्ते. असत्यम. काय पाहिजे? असंतः. ठीक आहे ना. म्हणून हे झालं. फक्त एकच वाक्य आहे सत्य, बाकी तीनही आहे असत्य. रेखांकितं पदम आधृत्य प्रश्न निर्माणं कुरुत. जे अधोरेखित पद आहे तिथे प्रश्नार्थक सर्वनाम वापरायचं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. तृणात तुलः लघुः. अधोरेखित केलाय तृणात. विभक्ती आहे पुल्लिंगी, पंचमी एकवचन, म्हणून पाहिजे इथे कस्मात. कस्मात तुलः लघुः प्रश्नार्थक चिन्ह. गर्दभाः उष्ट्राणां विवाहेषु गीतं गायन्ति. गर्दभाः पुल्लिंगी प्रथमा बहुवचन, म्हणून इथे येईल के उष्ट्राणां विवाहेषु गीतं गायन्ति.
स्तुतीः सद्भ्यः न रोचन्ते. सद्भ्यः चतुर्थी बहुवचन पुल्लिंगी म्हणून काय झालं, स्तुतीः केभ्यः न रोचते. लक्ष्मीः वासो विहीनं विजहाति. का वासो विहीनं विजहाति. लक्ष्मी हे स्त्रीलिंगी प्रथम एकवचन आहे म्हणून इथे सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम पाहिजे का आणि इथे प्रश्नार्थक चिन्ह. सर्वनाम स्थाने नाम, नामस्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. नाम असेल तर सर्वनाम, सर्वनाम असेल तर नाम. मग अशा वेळी मात्र आपल्याला लिंग वचन विभक्ती काहीही बदलवायची नाही, माहिती आहे. नमः तुभ्यम. तुभ्यम आहे चतुर्थी एकवचन म्हणून दारिद्र्याचं झालं दारिद्र्य. अकारांत पुल्लिंगी नामाचं चतुर्थी एकवचन म्हणून झालं दारिद्र्याय. नमः दारिद्र्याय. वायुना न नीतः असौ. असौ पुल्लिंगी प्रथमा एकवचन म्हणून वायुना न नीतः याचकः. असन्तः अस्यै न रोचन्ते. अस्यै स्त्रीलिंगी चतुर्थी एकवचन. लक्ष्मीः वासो विहीनं विजहाति. अधोरेखित केलेलं पद आहे वासो विहीनं, हे आहे पुल्लिंगी द्वितीय एकवचन म्हणून एतद या सर्वनामाचं इथे वापरायचं आहे पुल्लिंगी द्वितीय एकवचन. लक्ष्मीः एतम किंवा एनम विजहाति. पद्यांशात विशेषणम चिनुत. याची विशेषण तुलः लघुतरः, भर्ता चतुरः, कौमारम दुर्निवारम, वासः प्रधानः. संधितालिकां पूरयत. यल लिखति यत् अधिक लिखति. पश्याम्यहं पश्यामि अहम. इथे दिलंय आता सा असन्तः अपि. सा या अचा झाला अवग्रह एस आणि सा संतोपी, तो नंतर पुन्हा अचा अवग्रह सा संतोपी. पृथक्करणं कुरुत. जाल रेखाचित्रं पूरयत. समुद्रः ददौ. समुद्राने दिलं कुणाला आणि काय. कस्मै दिगांबराय किंवा मादिल्या पीतांबराय दिगांबराय. कुणाकुणाला दिलं पीतांबराय दिगंबराय. पीतांबराय इथे लिहायचं लक्ष्मीः आणि दिगंबराय लिहायचंय विषम. कवी प्रयुक्तानि समासनामानि. द्वंद्वः द्विगुः तत्पुरुषः अव्ययीभावः. त्यात आलेली समासनामं पाहायची. द्वंद्वः द्विगुः तत्पुरुषः अव्ययीभावः बहुव्रीहिः. एवढी सगळीच्या सगळी काय झालेली आहे समासाची नावं आलेली आहे. माता हा सगळा अर्थ नीट पाहून ठेवा आणि हा सगळा भाषाभ्यास तुम्ही सोडवून ठेवा. पुन्हा आता पुढला पाठ पाहायला आपण भेटू. भवतु पुनः मिलामः.